स्किन विषयी। सौंदर्य प्रसाधनांचा वापर करताना मार्केटमध्ये कोणता नवीन प्रोडक्ट आलाय ते बघूनच तुम्ही खरेदी करत असाल ना। तसं न करता तुमच्या स्किनचा प्रकार ओळखा आणि मगच ते खरेदी करा। हे स्किनचे वेगवेगळ्या प्रकाराविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत आपले ब्युटी एक्सपर्ट डॉक्टर गौरी चव्हाण। नमस्कार, मी डॉक्टर गौरी चव्हाण, तुमची आजची सौंदर्य तज्ञ। नवीन वर्षाचं आगमन, मकर संक्रांत म्हणजे हळदी कुंकवांची घाई आणि लग्न सराई अशी समारंभांची अगदी रेलचेल चालू झाली आहे। अर्थातच सुंदर दिसण्याची जोरदार तयारी चालू असेल। नवीन आणि महागडी सौंदर्य प्रसाधनं विकत घेण्याकडे जास्त कल असेल। पण कधी कधी असं होतं की माझी ही मैत्रीण हे वापरते किंवा टीव्ही ॲडमधली सिनेतारका हे वापरते म्हणून आपण एखादं सौंदर्य प्रसाधन विकत घेतो आणि जेव्हा आपण ते आपल्या त्वचेला लावतो तेव्हा मात्र ते आपल्या त्वचेला सूट होत नाही। चूक कुठे झाली? आपल्या सौंदर्य प्रसाधनामध्ये की आपल्या वापरण्याच्या पद्धतीमध्ये? नाही, चूक झाली ती आपण आपल्या त्वचेचा प्रकार लक्षात न घेता आपल्या सौंदर्य प्रसाधनाची निवड केली। मला माहिती आहे आता तुमच्या सगळ्यांच्या मनात हा एकच प्रश्न असेल की आपल्या त्वचेचा प्रकार ओळखायचा कसा, आणि म्हणूनच आजचा विषय आहे त्वचा प्रकार ओळखणे। प्रथम आपण त्वचेचे प्रकार पाहूया। त्वचेचे एकूण 5 प्रकार आहेत। 1 नॉर्मल म्हणजे नैसर्गिक त्वचा, 2 ऑइली म्हणजे तेलकट त्वचा, 3 ड्राय म्हणजे रुक्ष त्वचा, 4 कंबाइंड म्हणजे मिश्र त्वचा आणि 5 सेन्सिटिव्ह त्वचा। या 5 त्वचा प्रकारांपैकी आपला त्वचा प्रकार कोणता आहे हे ओळखण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग ओळखू शकता। त्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी आपला चेहरा स्वच्छ धुवा। चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारचं नाईट क्रीम किंवा अँटी एजिंग क्रीम लावू नका। तसंच केसांनाही कोणतेही तेल लावू नका आणि एअर कंडिशनचा वापर न करता रात्री झोप घ्या। सकाळी उठल्यावरती तुम्ही तुमच्या त्वचेचं परीक्षण करू शकता आणि तेही 2 प्रकारे। एक म्हणजे दृश्य परीक्षण म्हणजे त्वचेचं निरीक्षण करून, आणि दुसरं स्पर्श परीक्षण म्हणजे त्वचेला स्पर्श करून। पहिली नैसर्गिक त्वचा। सकाळी उठून जेव्हा आरशासमोर तुम्ही तुमच्या त्वचेचं निरीक्षण कराल तेव्हा जास्त स्निग्धही नाही आणि जास्त रुक्षही नाही अशी त्वचा असेल, किंवा त्वचेवरती डाग सुरकुत्या नसतील, त्वचा नितळ आणि तजेलदार दिसत असेल, तसंच स्पर्श केल्यावरती तो मुलायम भासत असेल तर खुश व्हा, ती तुमची नैसर्गिक त्वचा आहे म्हणजेच नॉर्मल स्किन आहे। दुसरी ऑइली किंवा तेलकट त्वचा। सकाळी उठून जेव्हा तुम्ही तुमच्या त्वचेचं निरीक्षण करता तेव्हा जर तुम्हाला तुमच्या कपाळावरती, नाकाच्या आजूबाजूचा भाग आणि हनुवटी ज्याला आपण जनरली टी झोन म्हणतो त्यावर जास्त स्निग्धता, तेल, गडदपणा किंवा मुरुम, डाग तसेच मोकळी छिद्र दिसत असतील, किंवा चेहऱ्याचा इतर भागही तेलकट जाणवत असेल, तसंच बोटांनी जेव्हा तुम्ही स्पर्श करून बघाल तेव्हा तुमच्या बोटांवरती सुद्धा तुम्हाला तेल दिसून येत असेल तर नक्कीच ती तुमची तेलकट त्वचा आहे। तिसरी ड्राय स्किन किंवा रुक्ष त्वचा। सकाळी जेव्हा तुम्ही तुमच्या त्वचेचं निरीक्षण करता तेव्हा तुमचा टी झोन हा अतिशय रुक्ष भासतो, तसेच त्वचा संपूर्णतः रुक्ष भासत असेल, त्वचेवरती बारीक सुरकुत्या दिसत असतील, किंवा त्वचेच्या हलक्या साली निघाल्यासारख्या दिसत असतील, किंवा त्वचेवरती थोडा लालसरपणा दिसत असेल, तसंच स्पर्श केल्यावरती तुम्हाला त्वचा खरखरीत भासत असेल। इतकंच नव्हे तर तुम्ही नख फिरवल्यावरती त्वचेवरती ओरखडा निर्माण होत असेल तर नक्कीच तुमची ही ड्राय म्हणजे रुक्ष त्वचा आहे। आता कंबाइंड स्किन म्हणजे मिश्र त्वचा बघूया। सकाळी उठून जेव्हा तुम्ही तुमच्या त्वचेचं निरीक्षण करता तेव्हा तुमचा टी झोन म्हणजे तुमचं कपाळ, नाक आणि हनुवटी हा तुम्हाला तेलकट भासतो, पण तुमच्या त्वचेचा जो बाकीचा भाग आहे ज्याला आपण सी झोन म्हणतो तो मात्र रुक्ष किंवा नॉर्मल सुद्धा असतो। असं जर असेल तर तुमचा त्वचा प्रकार हा कंबाइंड म्हणजे मिश्र त्वचा प्रकारात मोडतो। आता पाहूया शेवटचा प्रकार म्हणजेच सेन्सिटिव्ह त्वचा। सकाळी उठून जेव्हा तुम्ही तुमच्या त्वचेचं निरीक्षण करता तेव्हा त्वचेवरती जर बारीक पुरळ दिसत असेल, त्वचा लालसर दिसत असेल, त्वचा रुक्ष सुरकुतलेली वाटत असेल, तसंच त्वचेला खाज येत असेल आणि स्पर्श केल्यास कोणताही स्पर्श नकोसा वाटेल इतकी जळजळ होत असेल, पाण्याच्या स्पर्शाने किंवा एखाद्या क्रीमच्या स्पर्शाने सुद्धा जर जळजळ होत असेल तर लक्षात घ्या तुमची त्वचा सेन्सिटिव्ह त्वचा आहे। तुमच्या आधीच्या कोणत्याही त्वचा प्रकाराच्या जोडीने सुद्धा सेन्सिटिव्ह त्वचा असू शकते, पण अशा त्वचेला उपचारांची गरज आहे। स्किनचे वेगवेगळे प्रकार आपण
आपण पाहिले, पण काही कारणांमुळे आपल्या स्किनमध्ये बदलही होऊ शकतो. हा बदल नेमका कशामुळे होतो पाहूया. आता आपण त्वचेचे प्रकार पाहिलेतच, पण लक्षात घ्या, त्वचा ही कायम एकाच प्रकारची नसते, तर ती बदलत राहते आणि ती विविध घटकांवरती अवलंबून असते. जसं की वय, वेगवेगळ्या वयामध्ये त्वचा वेगवेगळ्या प्रकारची असते. बालपणी त्वचा नॉर्मल असते, तर तरुणपणात त्वचा तेलकट होऊ शकते आणि जसजसं वय वाढत जातं तसतशी आपली त्वचा रुक्ष होत जाते. तसंच वातावरणातील तापमान, सूर्यप्रकाशामध्ये आपल्या त्वचेत ओलावा वाढतो आणि त्वचा तेलकट होऊ शकते. पण जास्त काळ AC मध्ये तुम्ही बसलात तर तुमची त्वचा रुक्ष झाल्याचं तुम्हाला जाणवतं. तसंच ऋतुमान, वेगवेगळ्या ऋतूमध्ये त्वचा वेगवेगळ्या प्रकारची असते. आपण पाहतो थंडीमध्ये आपल्याला त्वचेत रुक्षपणा जाणवतो, तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला त्वचेत तेलकटपणा जास्त जाणवतो. तसंच हार्मोन्समधील बदल, धूम्रपान, प्रदूषण, मानसिक तणाव अशा विविध घटकांचा आपल्या त्वचेवरती परिणाम होत असतो. इतकंच नव्हे तर संपूर्ण शरीराची त्वचा सुद्धा कायम एकसारखी नसते. कधी तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरची त्वचा ऑइली वाटते, तर शरीराची इतर त्वचा ड्राय असू शकते. अशा वेळेस तुम्हाला ऑइली त्वचेसाठी आणि ड्राय त्वचेसाठी दोन्ही प्रकारचे स्किन केअर प्रॉडक्ट्स वापरण्याची गरज भासू शकते. मला वाटतं आता आपल्या त्वचेचा प्रकार लक्षात आल्यामुळे तुम्ही तुमच्या त्वचेची जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकाल. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.